विटा हायस्कूल व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज येथे 12वीची परीक्षा सुरू. केंद्र सज्ज. पहिलाच इंग्रजीचा पेपर. भयमुक्त व कॉपीमुक्त पेपर देण्याची विद्यार्थ्यांनी तयारी दर्शवली. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र प्रमुखांची करडी नजर. सांगली जिल्ह्यात 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेस आजपासून प्रारंभ झाला. आज पहिला इंग्रजीचा पेपर असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण परीक्षेची तयारी करत विटा शहरातील विटा हायस्कूल, विटा व संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज येथे परीक्षा केंद्रावरती पालक वर्गाच्या बरोबर हजर राहत आपण कोणत्या ब्लॉकमध्ये आहे, आपला कोणत्या वर्गात परीक्षेचा नंबर आला आहे याची खात्री करून घेत असताना दिसून आले. तर केंद्र संचालक प्रमुख श्री डवरी एजे सर यांनी केंद्र लक्षित करत पूर्ण तयारी घेत विटा हायस्कूलचे प्राचार्य श्री जाधव सर यांच्या देखरेखीखाली 12वीच्या लेखी परीक्षा वेळेतच सुरुवात झाली. या अगोदर विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष युवानाते वैभवदादा पाटील व सौ प्रतिभाताई पाटील यांनी त्यांच्या कन्येला परीक्षा केंद्रावरती परीक्षेसाठी सोडण्यास आले होते. यावेळी 12वीच्या सर्व विद्यार्थिनींना भयमुक्त व कॉपीमुक्त परीक्षा द्या असं म्हणत विद्यार्थी मित्रांनो आत्मविश्वासाने 12वी परीक्षेसाठी सामोरे जा. यश तुमचंच आहे असं सांगत यशस्वी भव सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी पुष्प गुलाब देऊन त्यांनी परीक्षेच्या वेळी स्वागत केलं. परीक्षा केंद्र संचालकांनी परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी सर्व ती खबरदारी घेतली होती. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांच्या वतीने घेण्यात येणारी 12वी परीक्षेचं वेळापत्रक अनुसरून विटा हायस्कूल, विटा संजय भगवानराव पवार ज्युनियर कॉलेज परीक्षा केंद्राने करेक्ट नियोजन करत विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेवाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलिसांनी परीक्षा केंद्र परिसरात चोख बंदोबस्त व करडी नजर ठेवली होती. तर या परीक्षेचे सर्व अधिकारी व शिक्षक टीमने परीक्षा केंद्रामध्ये विद्यार्थी सोडताना सॅक व अन्य सर्व साहित्य बाहेर ठेवून सर्व विद्यार्थ्यांच्याकडे अन्य काही साहित्य नाही ना याची खात्री करून फक्त पेन, पट्टी व परीक्षेला लागणारं साहित्य घेऊनच आतमध्ये सोडण्यात आलं. परीक्षेची वेळ लक्षात घेता शिक्षक, शिक्षकेतर व कर्मचारी यांची मात्र वेळेच्या आधी चांगलीच धावपळ दिसून आली. सर्व विद्यार्थ्यांना आपापल्या पालकांनी भयमुक्त, बिनधास्तपणे व्यवस्थित पेपर द्या असा शुभाशीर्वाद, शुभेच्छा दिल्या. परीक्षा आजपासून सुरू होत आहे. मी प्रथमतः सर्व विद्यार्थींना या परीक्षेच्या निमित्तानं शुभेच्छा देऊ इच्छितो. 12वीची परीक्षा ही आयुष्यातली सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावरची परीक्षा आहे की ज्या परीक्षेच्या निकालानंतर तुमच्या आयुष्याची पुढची दिशा ठरणार आहे. आणि या परीक्षेच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या मनावरती थोडंसं बर्डन राहतं. तरी परंतु मी विद्यार्थ्यांना असं आव्हान करू इच्छितो. मी वर्षभर किंवा याच्यावर आजपर्यंत केलेल्या अभ्यासाची सगळे जर व्यवस्थित आपण केला असेल, आपला आत्मविश्वास चांगला ठेवला असेल, संयम आपल्याकडे असेल, अभ्यासामध्ये सातत्य असेल, तर या सगळ्याचा विचार करून तुम्ही नक्की चांगल्या प्रकारे ही परीक्षा द्या. मनावरती कुठलाही दबाव न ठेवता खुल्या मनाने तुम्ही ही परीक्षा द्यावी आणि चांगल्या मार्काने तुम्ही पास व्हावा आणि पुढचं आयुष्य तुमचं चांगलं घडावं एवढी नक्कीच मी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थींना या परीक्षेच्या निमित्तानं मी शुभेच्छा देऊ इच्छितो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.